फला समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राहो. या माईक जगतामध्ये जर आपण विचार केला, कारण भगवंतानं जे सृष्टीचं निर्माण केलेलं आहे पा, हे जी सर्व सृष्टी आहे, या सर्व सृष्टीमध्ये पूर्ण या जगामध्ये आपला भारत देश आहे. भारत देशामध्ये आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सर्व तीर्थाचं माहेर असणारं पंढरपूर आहे. सकळ तीर्थाचे माहेर किंवा अनंत तीर्थाचे माहेर, अनंत रूपाचे सार, अनंती अनंत अपार, दोहा कर उभा, दोहा ठेवूनी, दोहा कटिकर ठेवूनी उभा. धन्य धन्य पांडुरंग, सकळ दोष होय भंग, पूर्वज उद्धरती सांग, पंढरपूर देखलिया, निरा भिवरा पडता दृष्टी, स्नान करिता शुद्ध सृष्टी. बघा, म्हणजे पंढरपूरचं महत्व तुकोबरायानं सांगितलंय. आता एक एक पूर्ण अभंग सांगायचं म्हणल्यावर खूप वेळ, म्हणजे सर्व तीर्थाचं असणारं माहेर असणार आपलं हे पंढरपूर आहे आणि संतांचं माहेर आहे. सकळ तीर्थाचं, या पृथ्वीवरती जेवढे तीर्थ आहेत तेवढ्या तीर्थामध्ये सर्व तीर्थाचं काय आहे? पंढरपूर माहेर आहे. आणि जगतामध्ये सर्व देवांचं जे रूप आहे त्या सर्व देवांच्या रूपाचं सार असणार हे पांडुरंग आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे गिरीवरी जाती, आहे गिरीवरी जाती, आहे गिरीवरी जाती. माझी माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझी माय चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, गरीब भंगा, गरीब माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी, आहे गिरीवरी जाती, आहे गिरीवरी जाती, आहे गिरीवरी जाती. माझी माहेर पंढरी, माहेर माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरी. आणि हा जो पांडुरंग परमात्मा आहे तो कसा आहे? निर्गुण निराकार असणारा परमात्मा तो सगुण साकार झाला. कशासाठी झाला? तर फक्त भक्तासाठी. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता,
निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. अशा प्रकारे पांडुरंगाचं महत्व तुकोबारायाने किती सोप्या भाषेमध्ये पटवून दिले पहा. आणि हा पांडुरंग पहा जगामधील सर्व तीर्थ आहेत. आता पांडुरंगाच्या मूर्तीचा जर विचार केला पंढरपूरच्या, नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावया. हा पांडुरंग कसा आहे, तो घडविलेला नाही कोणत्या कारागिरानं बरं का, आणि तो बैसविला पण नाही, तो प्रत्यक्ष आहे, तो निर्गुण होता, तो सगुण झाला फक्त तुमच्या आमच्यासाठी म्हणजे भक्तासाठी. संताचे सुख झाली या देवा मनोनी सेवा करी त्यांची. अशा प्रकारे आणि मग हे असणार समत रूप बघा इथं कसं पहिल्या चरणामध्ये सांगितलंय, सम चरण आणि दृष्टी. बघा सम चरण आणि दृष्टी, विटेवरी आणि साजे. म्हणजे चरण ज्याचं आचरण अगदी शुद्ध असतं, जो बलाढ्य असतो, या जगतामध्ये सामर्थ्यवान असतो, बलाढ्य असतो, तो सत्य असतो, अविनाशी असतो, फक्त त्याला त्याच चरण असतं बरं का, आपले पाय असतात. संतांचे चरण. तुका म्हणे बळी वीर गाडे, तुका म्हणे आम्ही बळीये वीर गाडे. संत आणि देव यांचे फक्त चरण म्हटलं जातं. विठाला